नमस्कार. जसं की मी तुम्हाला सांगितलं, की गेल्या आठवड्यात माझ्या भाच्याचा आशिषचा फोन आला होता. त्याचं वय वर्ष 27. म्हणाला, "मावशी, माझं लग्नाचं वय झाल्यामुळे ना घरातून लग्नासाठी खूप प्रेशर आहे आणि असं नाही की मला लग्न करायचं नाही. मलाही लग्न करायचं आहे. पण ना काळजी वाटते गं, की माझा होणारा जोडीदार कसा असेल? माझ्याशी त्याचं जमेल ना? माझ्या घराशी तो जुळवून घेईल ना? माझ्या नवीन जोडीदाराने माझ्या आयुष्यात येताना माझ्या आयुष्यात काही चांगले बदल होतील ना, काही व्हॅल्यू ॲडिशन होईल ना, असा तो खूप चिंतेत होता, खूप कन्फ्यूज होता, खूप संभ्रमात होता. मग मी काही वेळ त्याच्याशी बोलले आणि मग मी ठरवलं, की आपल्याला ह्या विषयावर तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी एखादा व्हिडिओ बनवावा लागेल. पण मला लग्न ही चिंतेची बाब कधी वाटलीच नाही. खरं तर लग्न म्हटलं, की मनामध्ये एक अनामिक अशी गोड हुरहूर असली पाहिजे ना, चिंता आणि भीती नाही असता कामा. आणि मी व्हिडिओ बनवण्याच्या तयारीत होतीच. इतक्यात समाज माध्यमात एक दुःखद बातमी आली, की बंगळुरू येथे एका 34 वर्षाच्या आय-टी प्रोफेशनल मुलाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. 24 पानी सुसाईड नोट त्याने लिहिली त्याच्यापूर्वी. आणि मग हे सगळं वाचल्यानंतर मी खरंच खूप हादरून गेली आणि मला वाटलं, की खरंच लग्न हा चिंतेचा नाही, आता नवीन पिढीकरता भीतीचा विषय झालेला आहे. आणि ह्या विषयावरती खूप खूप विचार करणं आणि पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि मग मी ठरवलं, की हा व्हिडिओ आपण जितक्या लवकर टाकता येईल तितका लवकर टाकूया. लग्न या विषयावरती खूप गहन विषय आहे. खूप वैचारिक बैठक लागते या गोष्टीला. त्यामुळे लग्न या विषयावरती मी 2 कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 व्हिडिओ बनवीन. पहिला व्हिडिओ असेल लग्न करताना काय क्रायटेरिया असतात किंवा काय निकष असतात. दुसऱ्या व्हिडिओमध्ये एकूणच लग्नाचं प्रोसेस कधी कसं चालू करावं, प्रोसेस असणार. पहिल्या व्हिडिओमध्ये क्रायटेरिया, निकष असणार. दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रोसेस असणार. आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी काही लीगल बाजू या गोष्टीच्या कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आज आपला व्हिडिओ आहे पहिला, लग्न करण्यासाठी लागणारे निकष किंवा लग्नासाठी असणारे क्रायटेरिया किंवा लग्न करण्यापूर्वी आपल्याला आपल्या भावी जोडीदाराविषयी काय माहिती असणं गरजेचं आहे. तर ह्यासाठी मी ना लग्न ही प्रक्रिया 3 टप्प्यात विभागली आहे. पहिला टप्पा आहे जनरल जनरल गोष्टींचा पहिला टप्पा आहे. म्हणजे बघा लग्नापूर्वी होणाऱ्या वधूचं किंवा वराचं म्हणजे ते मुलगा किंवा मुलगी किंवा त्याचे कुटुंबीय हे एखाद्या मॅट्रिमोनियल साईटवरती आपलं नाव नोंदवतात आणि कुठलीही वेबसाईट म्हटलं की ती माहितीचा महाजाल असते. मग अशा मॅट्रिमोनियल साईटवरती ना खूप म्हणजे हजारो लाखो स्थळं असतात. तर हे लग्न ही प्रक्रियेची मी 3 टप्प्यात विभागली आहे. त्यातला पहिला टप्पा हा आहे, की या एवढ्या सगळ्या माहितीच्या महाजालातून जे क्रायटेरिया आपण डिस्कस करू, त्या क्रायटेरियाच्या बेसवरती तुम्हाला हजारो लाखोमधनं काही मुली किंवा काही मुलं शॉर्टलिस्ट करायची आहेत. हा झाला पहिला टप्पा. ठीक आहे? जो जनरल असेल, ज्याच्यामधली माहिती ही जुजबी माहिती असेल, जनरल माहिती असेल, प्रत्येकासाठी ती कॉमन असू शकते. हं, ठीक आहे. तर हा झाला पहिला टप्पा, की माहितीच्या महाजालातून लाखो, हजारो मुला-मुलींमधनं काही शॉर्टलिस्ट करणं. दुसरा टप्पा आहे, ह्या शॉर्टलिस्ट करणाऱ्या केलेल्या व्यक्तींना, मुलगा किंवा मुलगी कोणी असो, त्याला प्रत्यक्षात भेटल्यानंतर जी आपण आता माहिती गोळा करणार आहोत दुसऱ्या स्टेपमध्ये, ती माहिती खूप पर्सनल स्वरूपाची असणार आहे. आणि 2 टप्प्यामध्ये 2दा तरी आपल्याला त्याच्यासाठी भेटावं लागणार आहे. ठीक आहे? तर पहिला टप्पा झाला, की लाखो हजारोमधनं शॉर्टलिस्ट करणं. त्याच्यामध्ये आपण कॉमन माहिती घेणार आहोत. दुसरा टप्पा झाला अशा शॉर्टलिस्ट झालेल्या मुला-मुलींना 2दा भेटणं गरजेचं आहे आणि त्या 2 भेटींमधनं काही पर्सनल इन्फॉर्मेशन माहिती करणं, गोळा करणं गरजेचं आहे. आणि तिसरा टप्पा म्हणजे झाला आता त्या शॉर्टलिस्ट केलेल्या मुलींना किंवा मुलांना भेटून आता एक आपलं भावी जोडीदार म्हणून आता आपण निवडलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एक साधारण तुमच्यासाठी 20 एक प्रश्न आहेत. दुसऱ्या टप्प्यात खूप जास्त प्रश्न आहे, कारण आता फायनल करायचं आहे ना आपल्याला. आणि मग तिसऱ्या टप्प्यात काय लग्न ठरलेलंच आहे, तर फक्त थोडाफार
त्याच्यावरती मी जास्त भर नाही देणार आहे. ठीक आहे. तर बरं, हे जे 3 टप्पे मी प्रक्रियेचे केलेले आहेत, ठीक की बाबा शॉर्टलिस्ट करणं, मग फायनलाइज करणं आणि आता लग्न ठरलं. ह्याच्यात जे काही मी प्रश्न आहेत काढलेले आहेत, ते प्रश्न रँडम आहे. त्याच्यामध्ये काय असा पहिला मुद्दा मांडला म्हणून तो जास्त महत्वाचा, म्हणजे प्राधान्य नाहीये की बाबा पहिला मुद्दा घेतला म्हणजे तो जास्त महत्वाचा आहे, दुसरा प्रश्न आहे किंवा दुसरा मुद्दा तो कमी महत्वाचा, त्याच्यापेक्षा खालचा कमी महत्वाचा, असं नाहीये. ते प्रश्न हे रँडम आहेत, त्याच्यात काही अग्रक्रम नाहीये. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्यासाठी एखादा प्रश्न हा पहिल्या टप्प्यात गरजेचा असेल आणि दुसऱ्या टप्प्यातला असेल तो प्रश्न. म्हणजे समजा मी एक प्रश्न टाकला की नॉनव्हेज खाता का? नॉनव्हेज खात असाल तर किती वेळा खातात? म्हणजे आठवड्यातून 2दा, 3दा, 4दा, आणि घरी खातात की बाहेर खातात? हा प्रश्न मी दुसऱ्या टप्प्यात टाकला आहे. कारण मला असं वाटतं की हा प्रश्न दुसऱ्या टप्प्यात ओके आहे, ठीक आहे. कारण ह्याच्या बाबतीत थोडंसं ॲडजस्टमेंट होण्यासारखं आहे. म्हणजे एखादी मुलगी म्हणेल की बाबा मला नॉनव्हेज खाणारा मुलगा नको आहे. पण ठीक आहे, तू एवढा सगळा छान आहे, मला आवडला आहेस, तर तू खा नॉनव्हेज, पण मी काही बनवून देणार नाही आणि घरात काही होणार नाही, तू बाहेर जाऊन खा. हा ॲडजस्टेबल आहे मुद्दा माझ्यासाठी, म्हणून मी तो दुसऱ्या टप्प्यात टाकला आहे. पण एखाद्यासाठी नॉनव्हेज खाणं किंवा न खाणं ही फार महत्वाची गोष्ट असू शकते. त्यामुळे तो तो प्रश्न पहिल्या टप्प्यात किंवा पहिल्या स्टेपमध्ये टाकू शकतो की बाबा नॉनव्हेज खाणारा मुलगा आहे किंवा मुलगी मला नकोच. तर ही जी मी लिस्टिंग केलेलं आहे ना, ही प्राधान्यक्रमाने नाही आहे आणि हे मी तुमच्या जस्ट गायडन्स करता केलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्या लिस्टिंगचा कसा काय आपण वापर करायचा, हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेनच. तर आपण सुरुवात करूया आधी लिस्टमध्ये काय काय प्रश्न आहेत ते. आणि माझं स्वतःचं असं मत वैयक्तिक आहे की आजची पिढी आहे ना, ही अतिशय हुशार आहे, अतिशय तल्लख आहे, करिअर ओरिएंटेड आहे. पण ही पिढी आपल्या करिअरसाठी जेवढा वेळ देते किंवा ऑफिसच्या काम जसं झोकून जाऊन काम करते ही नवीन पिढी, कुठलंही आपलं करिअरमधलं ऑफिसमधलं काम झोकून जाऊन करतात, वेळेचं बंधन न ठेवता करतात आणि खूप ते सिस्टमॅटिक वेमध्ये करतात, खूप प्रोफेशनल वेमध्ये करतात, खूप रिझल्ट ओरिएंटेड वेमध्ये करतात. पण जेव्हा त्यांच्या स्वतःच्या लग्नाचा प्रश्न येतो ना, तेव्हा ते ना फारसा गंभीरतेने ही गोष्ट घेत नाही. बरेचदा त्यांच्यासाठी निर्णय त्यांची मोठी माणसं घेतात आणि मग त्याचं त्यांना भविष्यामध्ये खूप वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणून मला असं वाटतं लग्न ही खूप प्रोफेशनल वेने प्लॅन करायची गोष्ट आहे. खूप विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे आणि म्हणूनच दुसरा व्हिडिओ हे प्रोसेसवरती असेल. आता फक्त क्रायटेरिया. द फर्स्ट व्हिडिओ इज अबाउट क्रायटेरिया, सेकंड व्हिडिओ इज अबाउट द प्रोसेस अँड थर्ड व्हिडिओ विल बी अबाउट द लीगल ॲस्पेक्ट्स. ओके. तर लग्न ह्या विषयाला आपण 3 प्रक्रियेत मगाशी मी म्हटलं तसं विभागलंय. पहिली प्रक्रिया आहे वेगवेगळ्या ज्या तुम्ही मॅट्रिमोनियल साईटमध्ये नाव नोंदवलं असेल, तर त्या त्या लाखो हजारो मुलींमधनं काही मुली शॉर्टलिस्ट करायच्या आहेत. तर त्या शॉर्टलिस्ट करण्याकरता काय क्रायटेरिया असायला हवा किंवा काय बेसिक गोष्टी असायला हव्यात, काय निकष असायला हवेत, ते आता आपण पहिल्या प्रक्रियेतले निकष बघणार आहोत. आणि मगाशी सांगितलं तसं ते प्रायोरिटीप्रमाणे नाही आहेत, रँडमली आहेत. ठीक आहे. पहिला निकष आहे जात. खरं आहे, जातीला आपल्याकडे लग्न जमवताना फार फार महत्त्व आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी हे सगळे पॉइंट नुसते लिस्ट आउट केलेले आहेत. पण या प्रत्येक पॉइंटवरती माझं निरीक्षण काय आहे किंवा माझी मतं काय आहे याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे. आत्ता फक्त हे लिस्टिंग आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही खरोखर हा व्हिडिओ 2दा किंवा 3दा ऐका आणि हे सगळे पॉइंट लिहून काढा. लिहूनच काढा. त्याचं का लिहून काढायची गरज आहे मी तुम्हाला परत नंतर सांगेन. ठीक आहे. तर पहिल्या प्रक्रियेमध्ये लाखो हजारोमधनं काही मुली किंवा मुलं शॉर्टलिस्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिला निकष आहे जात. आपण कितीही पुढारलो तरी लग्न करताना जात ही फार महत्वाची मानली जाते. त्यामुळे जात हा पहिला निकष आला आणि मग जात आली की मग ते गोत्र वगैरे सगळं आलंच. तर पहिला निकष आहे जात आणि गोत्र. दुसरा निकष आहे घराणं. म्हणजे ज्या घराण्यातला जोडीदार आपल्याला हवा आहे, अशा वेळी विचारलं जातं की ओके, मग तुमच्या घराकडे कोणाकोणाशी सोयरीक झालेली आहे, मग त्या सोयरीक कोणाशी झालेली आहे किंवा तुमच्या घराण्याचा इतिहास काय आहे.
म्हणजे घराण्यात कोण कोण लोक होऊन गेलेली आहे, त्यांचे काही शिक्षण काय आहे, त्यांचे व्यवसाय काय आहे, त्यांचे नातेसंबंध कोणाशी आहे, त्यांच्यापैकी कोणी कोणाला काही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे ना, नंतर कायदेशीर बाबीत कोणी अडकलं नाही ना, अशा प्रकारची माहिती साधारण घराणं या पद्धतीत येते, की घराणं किती घरंदाज आहे ह्याच्या माहितीसाठी. त्याच्यानंतर वय. वय लागतं आपल्या जोडीदाराचं, कारण मग वय कळलं की मग आपल्या वयामध्ये साधारण आपण म्हणतो की मुला-मुलीच्या वयामध्ये 3 ते 4 वर्षाचं अंतर असायला हवं. त्यामुळे होणाऱ्या जोडीदाराची जात, गोत्र माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्या घराण्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे, त्याचं वय माहिती असणं गरजेचं आहे. नंतर त्याचं व्यक्तिमत्व, म्हणजे अजूनही आपल्या समाजात आहे गोरी मुलगी हवी, देखणीच मुलगी हवी, कसंही म्हणजे, किंवा बारीक हवी, जाड हवी, जे काय, मला बॉडी शेमिंग ह्या इथे जायचंच नाहीये. तर प्रत्येकाचे क्रायटेरिया असतात, की माझा होणारा जोडीदारचं व्यक्तिमत्व कसं असायला हवं, त्याची अंगखाटी कशी असायला हवी, त्याचा रंग कसा असायला हवा. तर हे व्यक्तिमत्व ही नंतरचा मुद्दा झाला. त्याच्यानंतर पत्रिका. पत्रिका सुद्धा काही लोकांना बघायचीच असते. काही लोकांचा आग्रह नसतो, पण काही लोकांचा आग्रह असतो. त्यामुळे हा एक निकष असू शकतो. ठीक आहे. नंतरचा निकष आहे शिक्षण, की बाबा होणाऱ्या जोडीदाराचं शिक्षण किती आहे. तर साधारण आपल्याकडे मुलींना आपल्यापेक्षा जास्त शिकलेला मुलगा हवा असतो. तर त्यामुळे शिक्षण माहिती असणं गरजेचंच आहे. नंतर कुटुंबात किती सदस्य आहेत. बऱ्याच जणांना एकुलता एक मुलगा हवा असतो. पण ठीक आहे, तसं काही नाही. पण साधारण बाबा किती मुलाला किंवा मुलीला किती भावंड आहेत, ते कुटुंबात काय 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 सदस्य आहेत, ही माहिती लागतेच. नंतर पगार. होणाऱ्या जोडीदाराचा, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, हे सगळे क्रायटेरिया आहे ना, मुलगा मुलीला इक्वली ॲप्लिकेबल आहेत. तर त्याचा पगार किती आहे, मासिक पगार किती आहे किंवा वार्षिक उत्पन्न किती आहे, हा नंतरचा मुद्दा असावा लागतो. नंतर राहण्याचं किंवा वास्तव्याचं ठिकाण. राहण्याचं आणि वास्तव्याचं ठिकाण हा सुद्धा खूप मोठा क्रायटेरिया आहे. मग मुंबईत राहतो, की पुण्यात राहतो, की कोकणात राहतो, की गावात राहतो, मग वेस्टर्न वेस्टर्न साईडला राहतो, सेंट्रल साईडला राहतो. खूप मुद्द्यांवरती आपण नंतर चर्चा करणार आहोत. या प्रत्येक मुद्द्यावरती आपण नंतर सविस्तर चर्चा करणार आहोत. पण आता हे शॉर्ट लिस्ट आपण मुद्दे लिस्ट आउट करतोय. तर राहण्याचं किंवा वास्तव्याचं ठिकाण काय आहे? विशेषतः मुलींना याच्यात फार इंटरेस्ट असतो, कारण नंतर मुलींना लग्न करून मुलाच्या घरी राहायला जायचं असतं. त्यामुळे वास्तव्याचं ठिकाण काय आहे? नंतर आर्थिक स्थिती दोघांची, मुलाची किंवा मुलीची, दोघांची आर्थिक स्थिती काय आहे? तर मग त्या आर्थिक स्थितीमध्ये राहतं घर आहे का? किती मोठं आहे? त्या व्यतिरिक्त काही फ्लॅट्समध्ये बरी इन्व्हेस्टमेंट आहे का? शेती आहे का? अशा सगळ्या गोष्टी येतात आर्थिक स्थितीमध्ये. पगाराच्या विषयी तर आपण मगाशी बोललेलोच आहोत. परंतु नुसतं आर्थिक स्थिती समजून घेणं गरजेचं नाही. गरजेचं आहे कर्ज. मग काही कर्ज आहे का आपल्या जोडीदारावरती होणाऱ्या? म्हणजे बाबा व्यवसायासाठी कर्ज घेतलं असेल किंवा घरासाठी कर्ज घेतलं असेल. ठीक आहे? त्याच्यानंतर आपला होणारा जोडीदार हा काही कायदेशीर बाबीमध्ये अडकलेला आहे का? कायदेशीर त्याच्या विरोधात किंवा त्याच्या विरोधात काही केस आहे का? किंवा त्याने कोणाच्या विरोधात काही केस केली आहे का? कायदेशीर बाबीमध्ये कुठे त्याचा इन्व्हॉल्वमेंट आहे का? हेही समजून घेणं गरजेचं आहे. नंतर होणारा जो जोडीदार आहे, मग त्याची नोकरी आहे का? नोकरी असेल तर ती खाजगी आहे किंवा सरकारी आहे? किती वर्षापासून आहे? हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. नंतर होणारा जोडीदाराचा जो व्यवसाय असेल, तर तो व्यवसाय कुठल्या स्वरूपाचा आहे? किती वर्षापासून त्या व्यवसायात आहे? हे सगळं समजून घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर होणाऱ्या जोडीदारामध्ये काही अनुवंशिक रोग आहे का? मग ते अनुवंशिक रोग असतील तर ते पुढच्या पिढीमध्ये येतात ना, म्हणून त्यांच्या कुटुंबात त्यांच्या कडे काही अनुवंशिक रोग आहे का? किंवा त्या जोडीदाराला काही लाईफस्टाईल डिसीजेस आहेत का? कारण तुम्हाला माहिती आहे आता इतकं कामाचं प्रेशर आहे, त्यामुळे बऱ्याच मुलांना किंवा मुलींना असू शकतं ब्लड प्रेशर म्हणा, डायबिटीज म्हणा. तर असं की अनुवंशिक आजार किंवा काही लाईफस्टाईल डिसीजेस त्यांना आहेत का? नंतर लग्नापूर्वी काही शस्त्रक्रिया झाली आहे का? शस्त्रक्रिया झाली असेल तर तिचं कधी झाली, तिचं स्वरूप काय आहे, हे सुद्धा माहिती करून घेणं गरजेचं आहे. ब्लड ग्रुप सुद्धा आता आपल्या विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे, की आपल्याला ब्लड ग्रुप पण आपण जाणून घेऊ शकतो. अगोदर फक्त पत्रिका असतात, त्याच्यामध्ये नाड वगैरे बघितली जायची. पण आता ब्लड ग्रुप ही एक आपल्याला सुविधा उपलब्ध झालेली आहे, की ब्लड ग्रुप काय आहे होणाऱ्या जोडीदाराचा. महत्त्वाचं म्हणजे आणखीन, की ओव्हरऑल ह्या प्रश्नाचा अर्थ सगळा असा आहे, की
होणारा जोडीदार हा लग्नासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का, हे माहिती करून घेणं. तसंच होणारा जोडीदार हा मानसिक दृष्ट्या पण सक्षम आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे जाणून घेणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जाणून घेणं गरजेचं आहे. हा जो व्हिडिओ आपण जो बनवतो आहे, ते आपण प्रथम वधू किंवा प्रथम वर ह्यांच्यासाठी बनवतो आहोत. आणि हा व्हिडिओ आपण अरेंज मॅरेज करणाऱ्यांसाठी बनवत आहोत. कारण लव्ह मॅरेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व नसतं. तिथे प्रेम हाच एक क्रायटेरिया असतो. ठीक आहे? तर त्यामुळे पहिला जो टप्पा आहे आपला, की माहितीच्या महाजालातून काही कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट करणं, तो हा पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. पटापट मी फास्ट फॉरवर्डमध्ये सांगते. पहिल्या टप्प्यात काय काय ना, जात, गोत्र, घराणं, वय, व्यक्तिमत्व, पत्रिका, शिक्षण, कुटुंबात किती सदस्य आहेत, पगार किती आहे, राहण्याचं किंवा वास्तव्याचं ठिकाण, आर्थिक स्थिती, कर्ज आहे का, नंतर कायदेशीर बाबीमध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे का, नोकरी आहे का, व्यवसाय आहे का, अनुवंशिक किंवा काही लाईफस्टाईल आजार आहेत का, लग्नापूर्वी काही शस्त्रक्रिया झाली आहे का, ब्लड ग्रुप काय आहे, लग्नासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे का, लग्नासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम आहेत का. ठीक आहे? हा झाला पहिला निकष. याच्यातून तुम्ही काही उमेदवारच म्हणू शकतो आपण याला, किंवा काही भावी जोडीदार तुम्ही शॉर्टलिस्ट केले. मग आला दुसरा टप्पा. दुसरा टप्पा म्हणजे त्या होणाऱ्या भावी जोडीदाराला, प्रॉस्पेक्टिव्ह कॅन्डिडेटला भेटणं. आता हे भेटणं 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, कितीही वेळा असू शकतं. कारण का, ही जी पहिल्या टप्प्यामध्ये मी फक्त तुम्हाला 19 प्रश्न लिहिलेले आहेत, पण दुसऱ्या टप्प्यामधले प्रश्न खूप खूप मोठी जंत्री आहे. आणि एवढी सगळी माहिती जाणून घेण्यासाठी ही पहिल्या किंवा दुसऱ्या भेटीत होईलच असं नाही. म्हणून तुम्ही पाहिजे तितक्या भेटी घेऊ शकतात. पण त्या भेटीमध्ये तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे, की तुम्ही त्या व्यक्तीमध्ये इमोशनली इन्व्हॉल्व होणार नाही आहात. ही सगळी प्रक्रिया तुम्हाला एकदम तटस्थपणे करायची आहे. हां, तर इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नाही पाहिजे. सेकंड स्टेजमध्ये ती एक भीतीची नाही म्हणू शकत, काळजीची गोष्ट असू शकते, की 2-4 भेटीमध्येच तुम्ही जर त्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये इमोशनली इन्व्हॉल्व झालात ना, तर तुम्ही ही सगळी माहिती तेवढ्या इम्पार्शियली काढू नाही शकणार. आणि मग तुम्ही जे डिसिजन घ्याल ते पण प्रॉपर असेल याची काही गॅरंटी नसेल. तर आता फार वेळ न करता आपण दुसऱ्या प्रक्रियेतले प्रश्न जाणून घेऊया. आता मी जे प्रश्न सांगितले ना तुम्हाला, त्याच्यात प्रश्न तुम्ही काटछाट करू शकता का? पण मला असं वाटतं, की ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं, मुलगी नोकरी करते का? करत असल्यास ती ती लग्नानंतर स्वतःची नोकरी कंटिन्यू करणार आहे का? दुसरा प्रश्न, लग्नानंतर, हे बहुतेक सगळे प्रश्न सगळ्यांसाठी आहे, मुलगा आणि मुलगी दोघांसाठी आहे. पण काही प्रश्न थोडे मुलींसाठी स्पेसिफिक आहे, की बाबा लग्नानंतर पण ती मुलगी नोकरी करणार आहे का? आणि मी तुम्हाला सांगितलं ना, दुसऱ्या व्हिडिओमध्ये या प्रत्येक प्रश्नाचं महत्त्व मी तुम्हाला समजून सांगणार आहे. असेच नाही हे प्रश्न काढलेले आहे. या प्रत्येक प्रश्नाला काहीतरी महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही ते तितक्या सिरियसली घ्या, जितक्या सिरियसली मी हे प्रश्न काढले. तर लग्नानंतर मुलगी सर्व्हिस कंटिन्यू करणार आहे का? दुसरं, लग्नानंतर कोणी जोडीदार जो आहे भावी, तो त्याचं शिक्षण चालू ठेवणार आहे का? लग्नानंतर त्याचं शिक्षण चालू असणार आहे का? नंतर नोकरीच्या वेळा काय आहेत? म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे का, की तिथे जावं लागतं, किंवा नंतर शिफ्ट ड्युटी आहे का? हे सगळं नोकरीच्या वेळा समजून घेणं गरजेचं आहे. नंतर भविष्यात नोकरी सोडून व्यवसाय करणार आहे का? असतं ना कधी-कधी, नाही, नाही आता मी नोकरी करते, पण मला नंतर व्यवसाय करायचा आहे. असं काही विचार आहे का? असल्यास कुठल्या प्रकारचा व्यवसाय करणार आहे? आणि लग्नानंतर किती कालावधीनंतर नोकरी सोडणार आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर छंद काय, हॉबीज काय आहेत? नंतर हे प्रश्न मी फास्ट फॉरवर्डमध्ये घेणार नाही आहे, एकदाच घेणार आहे. नंतर आहे मोकळा वेळ. होणारा जोडीदार त्याचा मोकळा वेळ कसा घालवतो, लीजर टाईम कसा व्यतीत करतो. त्याच्यानंतर सोशल मीडियावरती ती व्यक्ती किती वेळ असते, किती वेळ दिवसातला, किती अवर्स सोशल मीडियावरती असते, आणि कुठल्या प्रकारचं सोशल मीडियावरती असते. एखाद्या व्यक्तीचं यूट्यूब चॅनल पण असू शकतं, मग ते काय आहे त्याच्याविषयी माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर होणाऱ्या भावी जोडीदाराला कुठलं व्यसन आहे का? आणि जर ते व्यसन असेल
तर ते कुठल्या प्रकारचं व्यसन आहे, दारू आहे, सिगारेट आहे, जे काय असेल आपण नंतर चर्चा करू. तर ते कुठल्या प्रकारचं व्यसन आहे आणि ते व्यसन किती वेळा केलं जातं, वारंवारता त्याची किती वेळा ते केलं जातं, फ्रिक्वेन्सी, आणि व्यसन घरी केलं जातं की घराबाहेर केलं जातं, ह्या पण गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर होणाऱ्या जोडीदाराला प्राण्यांची आवड आहे का? असेल तर कुठल्या प्रकारच्या प्राण्यांची आवड आहे? आणि असे काही प्राणी घरात पाळलेले आवडतील का? किंवा आताही तुमच्या घरात काही प्राणी आहे का? म्हणजे मुलाला हे सांगावं लागेल मुलीला, की बाबा आमच्याकडे कुत्र्याची आवड आहे आणि आमच्याकडे कुत्रा पाळला आहे. हे पण महत्त्वाचं आहे. एखाद्या मुलीला जर कुत्रा नसेल आवडत, तर मग नाही होऊ शकत, हो ना? तर हे सांगणं आणि किंवा माहिती करून घेणं गरजेचं आहे. नंतर जोडीदार होणारा, त्याला ऑनलाईन शॉपिंगची किती आवड आहे? त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? आणि साधारण त्याचा ऑनलाईन शॉपिंगमध्ये किंवा नुसत्याही शॉपिंगमध्ये दोन्ही हं, किती अमाउंट खर्च होते? त्याच्यानंतर जोडीदार नॉन-व्हेज खातो का? खात असेल तर किती वेळा? बाबा आठवड्यातनं 3 वेळा, 4 वेळा. कुठल्या प्रकारचं नॉन-व्हेज खातो? हा एक महत्त्वाचं आहे. कुठल्या प्रकारचं? हेही महत्त्वाचं आहे. आणि घरी खातो की घराच्या बाहेर खातो? ठीक आहे? हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर होणाऱ्या जोडीदाराला हॉटेलिंगची आवड आहे का? आवड असल्यास, जात असल्यास हॉटेलिंग वरचेवर करत असल्यास किती वेळा करतो? बाबा आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा किती वेळा करतो? आणि कुठल्या प्रकारच्या हॉटेलमध्ये जातो? 5 स्टार, 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार जे काय असेल ते. नंतर होणाऱ्या जोडीदाराला स्वयंपाक येतो का? मुलगा असो, मुलगी असो, सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे. मुलाला किंवा मुलीला स्वयंपाक येतो का? येत असेल तर तो कितपत येतो? त्याच्यानंतर हायजीनचे स्टँडर्ड्स काय आहेत? होणाऱ्या जोडीदाराचे हायजीनचे स्टँडर्ड्स काय आहेत? मग ते तुम्ही तुमच्या हायजीनच्या स्टँडर्ड्सप्रमाणे प्रश्न विचारू शकता. "बाबा अंघोळ रोज केली जाते ना?" असं काय डायरेक्ट असं विचारायचं नाही, "अंघोळ रोज केली जाते ना?" हळू अंदाज घ्यायचा. रोजच्या रोज समजा दाढी होते का? अंघोळ होते का? काय तुमचं जे हायजीन स्टँडर्ड आहे ना, ते मॅच होते का हे समजून घेण्यासाठी तुम्ही स्किलफुली प्रश्न विचारून ते समजून घेऊ शकतात. त्याच्यानंतर नीटनेटकेपणाची किती आवड आहे? नीटनेटकेपणा गरजेचा आहे. एक तो 7-7 नावाचा एक पिक्चर आहे बघा. त्याच्यामध्ये जरूर तो पिक्चर बघा तुम्ही. आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी याचं वर्णन करीन, तेव्हा तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगेन. पण नीटनेटकेपणाची समोरच्याला आवड आहे का? मग बोलता-बोलता विचारू शकता, "बाबा अंघोळ केल्यानंतर तू टॉवेलचं काय करतोस?" तो म्हणाला, "मी टॉवेल ओला ओला तसाच खुर्चीवर किंवा बेडवरती टाकतो." मग समजायचं की बाबा आपल्या आणि त्याचे नीटनेटकेपणाचे स्टँडर्ड मॅच नाही होत आहे. तर ते तुम्ही बघा नीटनेटकेपणाची किती आवड आहे. बरं ही आवड असणं आणि अतिशयोक्ती तर नाही ना, एखाद्या गोष्टीची अतिशयोक्ती असली तरी त्याचा त्रास होतो. ठीक आहे? तर हे हायजीनचे स्टँडर्ड, नीटनेटकेपणाचे स्टँडर्ड्स हे ॲव्हरेज असले पाहिजे. एखाद्याचे खूप अतिशयोक्ती असेल ना, तर त्याचाही समोरच्याला त्रास होतो. म्हणजे OCDमध्ये मोडणारे इतपत ते स्टँडर्ड नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. नंतर कुठल्या प्रकारचं संगीत ऐकायला आवडतं? ज्या प्रकारचं संगीत माणसाला आवडायला आवडतं ना, ऐकायला आवडतं ना, त्या प्रकारचं त्याचं व्यक्तिमत्व असतं. म्हणून कुठल्या प्रकारचं संगीत ऐकायला आवडतं, आवडता अ, गायक कोण आहे, हे सहज बोलता-बोलता हे सहज प्रश्न विचारू शकता तुम्ही. त्याच्यानंतर सकाळी किती वाजता उठतात आणि एकूणच दिवसातून किती वेळ किंवा किती तास झोपतात आणि सुट्टीच्या दिवशी. कामाच्या वेळी तर नाहीच शक्य, पण हे पण प्रश्न महत्त्वाचे. का महत्त्वाचे आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. आता लिस्टिंग आउट ओन्ली. नंतर आहे की पब किंवा पार्टी कल्चरमध्ये किती बिलीव्ह करतात? पब किंवा पार्टीजना जातात का? किती वेळा जातात? कुठे जातात? अशा प्रकारच्या पार्टीजमध्ये काय कल्चर असतं? हे समजून घेणं फार गरजेचं आहे. नंतर कुठल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये बिलीव्ह करतात? हे पण महत्त्वाचं आहे हां. कारण भांडणाचा हाही विषय असू शकतो. ठीक आहे? तर कुठल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये बिलीव्ह करतात? नंतर पर्यटन तुम्हाला आवडतं का? हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. आणि ह्या प्रश्नामध्ये पण ह्या गोष्टींमुळे पण नंतर किती वादविवाद होऊ शकतात, हे मला माहिती आहे. तर हा प्रश्नाविषयी माहिती करणं गरजेचं आहे, की पर्यटन आवडतं का? नंतर कुठल्या प्रकारचे कपडे तुम्ही परिधान करता? हे मुलांना तर विचारणं मुलींना गरजेचं आहे, मुलींनाही मुलांना. पण मुलींच्यासाठी हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे, की बाबा त्या रेग्युलरमध्ये शॉर्ट घालतात, जीन्स घालतात, साडी, चुडीदार जे काय असेल ते. तर कुठल्या प्रकारचे कपडे रेग्युलर लाईफमध्ये परिधान करतात हे. त्याच्यानंतर भविष्यात परदेशामध्ये जाण्याचा विचार आहे का? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तेही तुम्ही विचारा. त्याच्यानंतर एकत्र मुलाने मुलीला विचारायचा हा प्रश्न आहे, की एकत्र कुटुंबात राहायला आवडतं की स्वतंत्र कुटुंबात राहायला आवडतं? नंतर अगदी महत्त्वाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न जसा मी मगाशी म्हणाले ना, नॉन-व्हेजचा प्रश्न पहिल्या लिस्टमध्ये असू शकतो.
तसा हा प्रश्न सुद्धा पहिल्या स्टेपमध्ये असू शकतो, पहिल्या क्रायटेरियामध्ये. कुठला? की मुलं हवी की नको. मुलं हवी की नको, हवी असल्यास किती हवी आणि लग्नानंतर किती वर्षांनी हवी, हा फार संवेदनाक्षम प्रश्न आहे. ठीक आहे. नंतर प्रश्न आहे की शरीरावर कुठे टॅटू आहे का? असेल तर तो शरीराच्या कुठल्या भागावरती आहे आणि काय स्वरूपाचा आहे? नंतर तुम्ही किती वर्कहोलिक आहात? हाही फार महत्वाचा प्रश्न आहे. बघा, एक एक प्रश्न फार विचारपूर्वक काढलेले आहेत. नंतर आर्थिक होणाऱ्या जोडीदाराचा आर्थिक नियोजनची पद्धत काय आहे? म्हणजे तो कुठल्या प्रकारचा कुठल्या सेक्टरमध्ये करतो बाबा, रिअल इस्टेट वगैरे किंवा गोल्ड किंवा म्युच्युअल फंड. हां, तर तो आर्थिक नियोजन कसं करतो आणि कुठे करतो? त्याच्यानंतर लग्नानंतरची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे किंवा जे सेव्हिंग्स आहेत, हे कसं करायचं? आपण दोघांनी मिळून एखादं सेव्हिंग अकाउंट ओपन करून करायचं, जॉईंट अकाउंट ओपन करून सेव्हिंग करायचं किंवा प्रॉपर्टी पण घेताना जॉईंट घ्यायची. जे काय असेल ते आपण जॉईंटली करायचं, की तुझं अकाउंट वेगळं, माझं अकाउंट वेगळं आणि खर्च मात्र आपण जॉईंटली करायचे, हो की नाही? ते पण होऊ शकतं. एक तर दोघांचं जॉईंट सेव्हिंग अकाउंट असू शकतं किंवा तुझं सेव्हिंग अकाउंट वेगळं, माझं सेव्हिंग अकाउंट वेगळं. होणारं घर मात्र आपण आपल्या जॉईंट नावावर घेऊ शकतो आणि ते आपण हाफ हाफ जे काय असेल ते तुम्ही आपापसात डिसाईड करू शकता. नंतर तुम्ही देव मानता का? तुमच्या घरात पूजा, अर्चा, कर्मकांड, उपास, तापास या गोष्टीला किती महत्त्व आहे? दिवसातला किती काळ त्याच्यात जातो? होणाऱ्या सुनेकडून, आता मुलगा तर काय स्वतःच्या घरातून बाहेर जात नाही, मुलगीच येते, त्यामुळे तिच्यासाठी हा प्रश्न जास्त महत्त्वाचा असतो, की होणाऱ्या सुनेकडून तुमची ते कर्मकांड पार पाडण्याची किती अपेक्षा आहेत? गुरु वगैरे आहे का? गुरु असल्यास तो गुरु एखादी मृत व्यक्ती आहे की जिवंत व्यक्ती आहे? गुरु या प्रकरणाचा घरामध्ये किती वावर आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण माहिती करणं फार गरजेचं आहे. नंतर घरातल्या कामाची विभागणी कशा प्रकारे होईल लग्नानंतर, हाही प्रश्न तुम्ही विचारू शकता. कारण आजकाल मुलगा मुलगी दोन्ही शिकलेले आहेत, दोन्ही कमावते, इक्वल आहेत, त्यामुळे विभागणी पण इक्वल व्हायला हवी. नंतर असंच बोलता बोलता एक महत्वाचा मूलभूत प्रश्न हा पण विचारा, की लग्न का करायचं आहे? फार मोठा प्रश्न, याला कितीतरी उत्तर असू शकतात आणि त्या उत्तरावरून तुम्हाला समोरच्याची लग्नाची तयारी कितपत आहे ते कळेल. ठीक आहे. तर ह्या सगळ्या डिटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये, आता नाही, पण पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की किती महत्त्वाचे प्रश्न मी विचारले आहेत, त्यामुळे तुम्ही दुसरा व्हिडिओ नक्कीच ऐका. त्याच्यानंतर शिवीगाळ करतात का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. शिवीगाळ करता का? शिवीगाळ करायची सवय आहे का? दुसरं म्हणजे अँगर मॅनेजमेंटची तुमची काय स्किल आहेत? रागावरती तुम्ही कसं काय नियंत्रण मिळवतात? होणारा जो जोडीदार किंवा जोडीदारीण, त्याचा अँगर मॅनेजमेंट टेक्निक हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. नंतर लग्नानंतर अपोजिट सेक्सचे फ्रेंड असणार का? आणि जर असतील तर ते तुम्हाला चालणार का? हे सुद्धा. त्याच्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचा पॉईंट जो मी शेवटी घेते, आई वडिलांची आर्थिक जबाबदारी कोणाची असणार? दोन्ही बाबतीतलं मी म्हणते, मुलं आणि मुलगी, जे सगळे पॉईंट्स आहेत ते दोघांनाही आहेत. तर आई वडिलांची आर्थिक जबाबदारी कोणाची असेल? नंतर लग्नानंतर आई वडिलांना आर्थिक स्वरूपाची काही मदत नाही म्हणू शकत, सॉरी, ते आपलं कर्तव्यच आहे. लग्नानंतर आई वडिलांना आर्थिक देणं काही आहे का? म्हणजे आई वडील म्हणून कर्तव्य भावनेतून, प्रेमापोटी. तर मग अशी करायची असेल मुलाला आणि मुलीला दोघांच्यासाठी, तर ती दर महिना असेल तर ती काय रक्कम असेल हेही आधीच. शारीरिक जबाबदारी पण आधीच समजून घेणं गरजेचं आहे, आर्थिक जबाबदारी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाहुणे आलेले चालतात का? पाहुणे आलेले आवडतात का? मग ते पाहुणे एलॅबरेट करा, की बाबा लांबचे नातेवाईक नाही, जवळ, ती मुलाला एखादी बहीण असेल तर ती नणंद असेल ना, मग ती आलेली आवडणार ना घरामध्ये. मग ती मुलगी स्पष्ट तर ती सांगेल, नाही बाबा नणंद वगैरे ठीक आहे, इतर कोणी नको वगैरे, जे काय असेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. त्याच्यानंतर प्री मॅरेज काउन्सेलिंग हा आता एक नवीन कन्सेप्ट आला आहे. तर लग्नानंतर प्री मॅरेज काउन्सेलिंग करून घ्यायचं आहे का? त्याच्यानंतर काही पॉईंट्स असतात ना, निगोशिएबल असतात. निगोशिएबल पॉईंट्स म्हणजे की ठीक आहे, मला ड्रिंक घेणारा चालेल पण जास्त नाही, बाबा महिन्यातनं एखादं घेतलं तर ठीक आहे. नॉनव्हेज खाणारा चालेल पण घरात नको, हे निगोशिएबल पॉईंट्स आहेत.
पण काही पॉइंट्स असतात ना, ते नॉन निगोशिएबल असतात. म्हणजे प्रत्येक माणूस जगतो ना, त्याची काही जीवन मूल्ये असतात आणि त्या जीवन मूल्यांवरती तो जगतो. तो तिथे निगोशिएट नाही करत. तिथे तडजोड त्याला आवडत नाही. तर आता समजा माझ्या बाबतीत म्हणाला, तर मी सांगेल, की ठीक आहे, बाकीच्या गोष्टी थोड्या ऊपर-नीचे चालतील, थोडा कमी-जास्त चालतील. पण विश्वास ही फार मोठी गोष्ट आहे. तिथे तडजोड केली जाणार नाही. तर अशी काही तुमची जीवन मूल्य आहेत का? कमीत कमी 1 जास्तीत जास्त 3 की ज्याच्यामध्ये तुम्ही तडजोड तुम्हाला शक्य किंवा खोटं बोललेलं आवडत नाही मला. बिलकुल खोटं बोललेलं आवडत नाही. जे काय असेल ते सांगा. घरी येऊन सांगा. काही चूक झाली असेल सांगा. मोकळ्या मनाने आपण माफ करू. पण खोटं नाही बोलता कामा. तर अशी तुमची काही जीवन मूल्य असतील, की जी नॉन निगोशिएबल आहेत, त्याच्यावरती तडजोड अशक्य आहे, ती तुम्ही विचारा. नंतर जोडीदाराला होणारे हे पण विचारा, की तुमच्या जीवनात भूतकाळ किंवा वर्तमान काळ ओव्हरऑल तुमच्या जीवनात अशी काही घटना कधी घडली आहे का किंवा घडत आहे का, की ज्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो? तर ती सांगा बाबा आधीच. किंवा अजून पुढचा एक प्रश्न, लास्ट 2 क्वेशन्स ओन्ली, की तुमच्या जीवनात भूतकाळात किंवा वर्तमानात काळात अशी एखादी घटना, प्रसंग घडलेला आहे का किंवा घडत आहे का, की जे तुमच्या जोडीदाराला माहिती असणं आवश्यक आहे? हाही तुम्ही प्रश्न विचारा. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, की तुम्ही या लग्नाला तयार झालेला आहे, स्वेच्छेने तयार झाला आहात का, की तुमच्यावरती कोणाचा दबाव आहे? हा फार मोठा प्रश्न आहे. त्याच्याविषयी तर आपण उहापोह करूच. पण 90% जे डिव्होर्स होत आहेत किंवा आता जे आपल्याकडे हे बंगलोरच्या सुसाईडची केस आपण आता बघितली, त्याच्यावरती पण त्या मुलीवरती घरच्यांचा दबाव होता. तर होणाऱ्या मुलीला किंवा होणाऱ्या मुलाला स्पष्ट विचारा, की स्वेच्छेने करत आहात, की कुठल्या प्रकारचा दबाव आहे? तर टू सम अप, मी तुम्हाला सांगितलं, की लग्न प्रक्रिया ही पूर्ण ही लग्न प्रक्रिया ही 3 स्टेप्समध्ये मी डिव्हाईड केली आहे. पहिली स्टेप्स महाजालातून काही कॅन्डिडेट्स किंवा काही उमेदवार शॉर्टलिस्ट करणं. त्याच्यावरचे प्रश्न आपण बघितले. दुसरे स्टेप्स होती, की त्या शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांमधनं एक एक फायनल करायचा आणि ते खूप कठीण आहे. त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ देणं गरजेचं आहे. 2, 3, 4, 5, 6 किती पण भेटी घ्या. पण ह्या भेटीमध्ये समोरच्या व्यक्तीमध्ये इमोशनली इन्व्हॉल्व होऊ नका. आणि तिसरी स्टेप अगदी छोटी आहे. म्हणजे ती घ्यायची काही गरज नाही, की आता झालं मुलगी फायनल झाली. मग बाबा लग्न कशाप्रकारे करायला पाहिजे. पण त्याच्यामधनं पण वादविवाद होऊ नये म्हणून आधीच ठरवा. लग्न कशाप्रकारे करायला पाहिजे. साधं रजिस्टर, पारंपरिक पद्धतीने डेस्टिनेशन वेडिंग, हनीमून असायला हवा का, प्री वेडिंग असायला हवं का, लग्नाचा खर्च कसा असायला हवा. पण ही तिसरी स्टेप मी थोडी महत्त्वाची मानली नाही, कारण एकदा या सगळ्या 2 मोठ्या क्रायटेरियातून पार पडल्यानंतर तिसऱ्या स्टेप्समध्ये लग्न ऑलरेडी ठरलेले आहे, तिथे काही गैरसमज होण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि मी तुम्हाला सांगितले हे प्रश्न फक्त लिस्ट आउट केलेले आहे. सेकंड व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचं महत्त्व सांगितलं जाईल. त्याच्यानंतर हे प्रश्न तुम्ही लिहून काढा आणि तुमच्या ज्या प्रायोरिटीज आहेत, हो ना, त्या प्रायोरिटीजप्रमाणे एखादा प्रश्न पहिल्या प्रक्रियेत असू शकतो, पहिल्या स्टेपमध्ये असतो किंवा पहिल्या स्टेपमधला एखादा प्रश्न दुसऱ्या स्टेपमध्ये असतो. तुम्ही हे लिस्ट आउट करा. तुमच्या प्रायोरिटीजप्रमाणे तुम्ही त्याच्या सेग्रिगेशन करा त्या प्रश्नांचं 3 स्टेपमध्ये. आणि नंतर आपण प्रोफेशनल वेमध्ये हे सगळी प्रक्रिया करायची आहे. म्हणजे प्रोफेशनल वेमध्ये काय आर्थिक भाग त्याच्यात नसतो. व्यावसायिकता म्हणजे काय एकदम बिनचूकपणे रिझल्ट ओरिएंटेड सिस्टमॅटिक वेमध्ये आपण ही प्रक्रिया सगळी कशी करायची, या प्रत्येक जे पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले त्याचं पण मी तुम्हाला नंतर सांगेल, की कसे आपण त्याचे एक्सेल स्टेट बनवायची आहे. ऑफिसमध्ये नाही का बनवत, प्रायोरिटीज ठरवतो, एक्सेल शीट बनवतो, नंतर रँकिंग करतो, मार्किंग करतो. त्याप्रमाणे आपण थोडं कशाप्रकारे ही प्रक्रिया करता येईल त्याचाही विचार करू. तर आत्ता इथेच थांबते आणि लवकरच दुसरा व्हिडिओ घेऊन येईल, की ह्या प्रत्येक प्रश्नाचं काय महत्त्व आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.